बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये आयोजित साहित्य संमेलनाला आणि ओमायक्रॉनचा संकट या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन समितीने आणि जिल्हा प्रशासनामध्ये बैठक पार पडली आहे। यावेळी 2 डोस घेतलेल्यांना साहित्य संमेलनात प्रवेश देण्याबाबत निर्णय झालेला आहे। उपस्थितांवर पहिल्या दिवसापासूनच मर्यादा ठेवण्यात येणार आहेत, तसंच क्षमतेनुसार आसन व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय, पोलीस, आरोग्य सुरक्षा, पालिका अधिकारी हजर होते। कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं कुठेही भंग होणार नाही यासंबंधीची दक्षता नागरिकांनी आणि साहित्यिकांनी, साहित्यप्रेमी व्यक्तींनी सुद्धा घेणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण तिथे आमची सेपरेट टीम ठेवली जाणार आहे। ज्या लोकांनी व्हॅक्सिनेशन घेतलेलं नाही अशा व्यक्तीसाठी तिथे व्हॅक्सिनेशनची पण व्यवस्था ठेवलेली आहे। व्हॅक्सिनेशनचा किमान 1 डोस असल्याशिवाय त्यांना परमिशन दिली जाणार नाही आणि ते ज्यांनी डोस घेतलेले नाही त्यांना तिथेच डोस देऊन मग त्यांना साहित्य संमेलनासाठी अलाउड केलं जाईल आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पूर्ण संमेलन काळात पालन केलं जाईल याची आपण दक्षता घेऊन। तर आरटीपीसीआर टेस्टच्या मदतीने ओमायक्रॉन ओळखता येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। कोरोना चाचण्यांचं मूल्यांकन करण्यासाठी अभ्यास सुरू असल्याचं WHOने म्हटलेलं आहे। याबाबत WHO कडून सविस्तर अभ्यास सुरू असल्याचंही समजतंय। त्यामुळे सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीच्या मदतीनेही ओमायक्रॉनची लागण ओळखता येणार आहे। अशातच भारतामध्ये अद्याप ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही अशी महत्त्वाची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्यसभेमध्ये ही माहिती दिली आहे। ओमिक्रॉन वेरिएंट के संदर्भ में देश में कोई केस रिपोर्ट नहीं हुआ है और देश में ये वेरिएंट ना आए इसलिए हर संभव प्रिकॉशन लिया जा रहा है। ओमायक्रॉन व्हायरसने डेल्टालाही मागे टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। आतापर्यंत फक्त डेल्टा हाच एक घातक व्हेरिएंट होता, परंतु ओमायक्रॉनने डेल्टालाही मागे टाकलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधानता बाळगली पाहिजे, तसंच डबल मास्किंग करणं खूप गरजेचं आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्या लोकांना या व्हायरसची लागण झालेली आहे त्यामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांमध्ये याचे सौम्य लक्षणं दिसून येत आहेत। त्यामुळे अद्यापही ज्या नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी लवकरात लवकर लसीचा दुसरा डोस घ्यावा असंही आवाहन राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी केलंय। अब तक का जो हमारा पूरी दुनिया में जो प्रेडोमिनेंट स्ट्रेन था वो डेल्टा वायरस का स्ट्रेन था, डेल्टा स्ट्रेन था। इस डेल्टा स्ट्रेन के सामने कोई दूसरा स्ट्रेन टिक नहीं पा रहा था। पिटोरिया प्रांत है, वहाँ पे पिछले 10 दिनों के अंदर करीब करीब पूरी तरह से इस डेल्टा स्ट्रेन को रिप्लेस करके ये ओमिक्रॉन स्ट्रेन आ गया है। इसलिए ये जरूर इसके ऊपर ध्यान देना ज़रूरी है। कृपया करून मास्किंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या मागचा एक ध्येय ठेवा। बाहेर पडताना डबल मास्किंग आणि आपले जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थकेअर वर्कर्स आहेत त्यांनी N95 मास्क घालावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपलं लसीकरण पूर्ण करावं।